उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती। विक्रेते खरेदीदारांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केल्याचा ठपका, तर शासनाचं 21 कोटींचं नुकसान झाल्याचाही उल्लेख। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानीचा जबाब नोंदवला। पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवला जबाब। पार्थ पवारांचं टॉवर लोकेशन काढा, मोठा उलगडा होईल। पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये टाकावं लागेल, तर अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून अंजली दमान यांचा पुनरुच्चार। मुंबईतील पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी। गैरहजेरीमुळे शिंदेंच्या नाराजीची पुन्हा एकदा चर्चा। राज ठाकरेंना सोबत घेण्याबाबत आधी बोलायला हवं होतं। दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत कधीच जाणार नाही। पवारांच्या भेटीनंतर वर्षा गायकवाड यांचं सूचक विधान। मनसेमुळे मविया फुटल्याच्या चर्चांना उधाण। मनसे आणि UBT मध्ये आजपासून जागा वाटपाची बोलणी सुरू होणार। मनसेकडून 100 ते 125 जागांची मागणी केली जाणार असल्याची माहिती, तर काही जागांवर मनसे आग्रही भूमिका घेणार असल्याचंही समोर। स्थानिक स्वराज्य संस्थेतील OBC आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टानं पुढे ढकलली। आता मंगळवारी सकाळी 11:30 वाजता होणार पुढील सुनावणी। नागपूरच्या भांडेवाडी परिसरातील एका घरामध्ये शिरला बिबट्या। वन विभागाकडून बिबट्याचं थरारक रेस्क्यू। डाट मारून बिबट्याला केलं बेशुद्ध। पुण्याच्या रुबी हॉस्पिटल जवळ एका हॉटेलच्या बांधकामादरम्यान खांब कोसळला। 2 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुठे समितीचा रिपोर्ट न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय। विक्रेते खरेदीदारांनी मुद्दाम शासनाची फसवणूक केली, शासनाचं 21 कोटी रुपयांचं नुकसान केलं असं अहवालामध्ये म्हटलंय। मात्र 10 पानी रिपोर्टमध्ये पार्थ पवारांचा उल्लेख करण्यात आलेला नाही। मुंबईत मविया निवडणुकीपूर्वीच फुटल्याचं दिसून येतंय। काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली, मात्र काँग्रेस उद्धव ठाकरे आणि मनसे बरोबर संपर्क साधणार नसल्याची माहिती समोर आली आहे। मनसेमुळे काँग्रेस आणि शिवसेना उभाठामध्ये दुरावा आल्याचं दिसून येतंय, तर दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाणार नाही असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलंय। पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दांडी मारली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित, तर एकनाथ शिंदे मात्र कार्यक्रमाला अनुपस्थित। जालन्यातील अंबड नगर परिषद निवडणुकीमध्ये बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचे पुतणे उज्ज्वल कुचे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे। उज्ज्वल कुचे अंबडच्या माजी नगराध्यक्षा संगीता कुचे यांचे चिरंजीव आहेत। वेंगुर्ले नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीत अखेर फूट पडली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी थेट स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केल्याने उभाठा आणि काँग्रेस आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र स्पष्ट दिसतंय। आता 4 पक्षांमध्ये सरळ संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे। यवतमाळमधील पुसद नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदावरून महायुतीमध्ये फूट पडली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते राज्यमंत्री इंद्रनील नाईकांनी पत्नी मोहिनी नाईक यांना रिंगणात उतरवलंय, तर भाजपचे माजी आमदार निलय नाईकांनी देखील निखिल चिद्दरवारांना भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे।
छत्रपती संभाजीनगरच्या पैठण नगर परिषदेमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसलाय, कारण वॉर्ड क्रमांक 6 मधील भाजपच्या 2 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. सिद्धार्थ परदेशी आणि अश्विनी लखमले या उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले. एकंदरीत अर्जाच्या छाननीमध्ये भाजपला फटका बसल्याचं दिसून येत आहे. भुसावळ नगरपालिकेमध्ये वॉर्ड क्रमांक 7 मधून भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार प्रीती मुकेश पाटील यांचा बिनविरोध विजय झालाय. प्रतिस्पर्धी 2 उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. दरम्यान भुसावळ नगरपालिकेमध्ये भाजपचा एका जागेवर बिनविरोध विजय झाल्याने भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 2 नगरपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. रात्री उशिरापर्यंत उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे 19 आणि नगरसेवक पदाचे 295 उमेदवारी अर्ज छाननीमध्ये अवैध ठरले. सोलापूरच्या अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज नामंजूर झाल्यानंतर बाळराजे पाटील यांनी जल्लोष केलाय. अनगरकरांचा नाद करायचा नाही असं म्हणत बाळराजे पाटलांनी अजित पवारांना इशारा दिलाय. अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद झाल्यानंतर उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार. अर्ज कसा बाद झाला या संदर्भामध्ये मी न्यायालयामध्ये दाद मागेन असं उज्ज्वला थिटे म्हणाल्या. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि धरणगाव नगरपालिकेची निवडणुकीसाठी दाखल अर्जाची छाननी पूर्ण झाल्यानंतरही उमेदवारांची संख्या भरपूर असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अर्ज माघारीच्या आधीच स्वपक्षातील बंडखोरांसह अपक्षांची मनधरणी सुरू झाली आहे. अमरावतीत भाजप आणि उभाठाच्या आमदारांनी यंदा आप्तस्वकीयांना उमेदवारी मिळवून देण्यात धन्यता मानली आहे. नगराध्यक्षपद घरातच ठेवण्याची खेळी करण्यात आली आहे. निष्ठावंत आणि इच्छुक कार्यकर्त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं चित्र दिसून येत आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने चक्क एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिली आहे. ज्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली. त्याचबरोबर नगरसेवक पदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, तर मेहुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे या एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. परिवारवादाला विरोध करणाऱ्या भाजपने एकाच कुटुंबात 6 उमेदवार दिल्याने विरोधकांसह मित्रपक्षांकडून भाजपवर टीका केली जाते. त्यांना उमेदवारच मिळत नसतील तर ते काय करणार? 6 नाही 10 उमेदवार ते देतील अशी बोचरी टीका आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश डावलून उमेदवारी दिल्यानं राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आलेल्या 31 अर्जांपैकी 12 अर्ज तर नगरसेवक पदासाठी आलेल्या 359 अर्जांपैकी 59 अर्ज हे अवैध छाननी प्रक्रियेमध्ये अवैध ठरले. मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने चिन्हांची यादी जाहीर केली आहे. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर 26 नोव्हेंबर रोजी अधिकृत चिन्ह वाटप केलं जाणार आहे असं सांगण्यात आलंय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी 20 प्रवक्त्यांची तसेच जात वैधता आणि छाननी समितीची नियुक्ती केली आहे. मुख्य प्रवक्ते सचिन सावंत तसेच सुरेश चंद्र राजहंस यांची मीडिया समन्वयकपदी तर जात वैधता आणि छाननी समितीच्या अध्यक्षपदी अशोक सुत्राळे, समन्वयकपदी राजेश टेकेंची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोणावळ्यात निवडणुकीचं राजकारण तापलं असून राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके विरुद्ध भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय। लोणावळ्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राजकीय कलगीतुरा शिगेला पोहोचलाय। जळगावमधल्या चोपडा नगर परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेसची युती झाली आहे। त्यामुळे नगर परिषदेच्या नगराध्यक्षासह सर्व 32 जागा निवडून येतील असा विश्वास आमदार चंद्रकांत सोनवणेंनी व्यक्त केलाय। भाजपकडून कराड नगरपालिकेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। नगराध्यक्षपदाचे उमेदवार विनायक पावसकर आणि आमदार अतुल भोसलेंनी कराडमधील यशवंतराव चव्हाणांच्या समाधीला अभिवादन करून प्रचाराला सुरुवात केली आहे। चोपडा नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी शहरातील रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांना तंबी दिली आहे। निवडणूक शांततेमध्ये पार पडावी यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी ही मोहीम राबवली। पैठणमधील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप शिंदे सेना, उद्धव सेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांचे प्रमुख 4 उमेदवार रिंगणात असले तरी तिरंगी लढत होईल असा अंदाज आहे। नगराध्यक्षपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असल्याने प्रथमच पैठणला थेट जनतेमधून महिला नगराध्यक्ष मिळणार आहे। आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या उपनेत्या प्रीती संजय बंड यांनी स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। या नियुक्तीनंतर प्रीती बंड यांच्याकडे अंजनगाव, सुरजी, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड आणि शेंदूरजना घाट नगर परिषदांची स्वतंत्र जबाबदारी सोपवण्यात आली आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये पालिकेचे आयुक्त आणि पदाधिकाऱ्यांच्या समवेत पर्यावरण आणि प्रदूषण विषयक प्रश्नांबाबत आढावा बैठक घेतली। आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ठाण्यातील पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रण विषयक सुधारणा आणखी वेगाने आणि प्रभावीपणे राबवण्याच्या प्रयत्नांचा पुनरुच्चार केला।